आनंद घेण्यासाठी आपोआप मिळाल तर चांगलेच असते. मित्रांनो, मी सुधीर. मी खूप मेहनती आहे. मला कोणतेही काम सांगितले तर मी करायचो. प्रथम मी तुम्हाला माझ्या मित्राच्या आईची ओळख करून देतो. तिचं नाव सांगायच म्हटलं तर वनिता एवढी काही भारी नाही, पण कोणाचंही मान तट होईल. साधा. तहा 45 शेतील असेल, पण बत्तीशील वाटेल असेल एकदम. तर माझी ओळख कशी झाली आणि मी कसा आनंद घेतला हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, मी सुधीर. माझ्या घरामध्ये मी, माझे वडील, आई आणि बहीण होती. माझ्या घरात मी घरात सर्वात मोठा होतो. माझ्या घरातील सर्व कामे मी पाहायचो. मी एक मोटार मेकॅनिक होतो. त्यामुळे आवाजड वस्तू उचलणे आणि दुरुस्ती करणे असे मी काम करायचो. त्यामुळे माझे अंग धीपाट झाले होते. असा कामाची मला सवयसुद्धा झाली होती. तर माझा एक मित्र, त्याचे नाव सांगायच म्हटलं तर रामेश्वर होते. तो माझ्या हाताखाली काम करायचा. मी त्याच्या मोबदल्यात चांगला पगारसुद्धा द्यायचो. तो आणि मी एकाच IT मध्ये डिप्लोमा केला. तो माझ्यासोबत 3 वर्ष होता. तो दुसऱ्या गावाचा आणि मी दुसऱ्या गावाचा. त्याच्या परिवाराविषयी सांगायचं म्हटलं तर त्याच्या घरामध्ये त्याची आई, बाबा आणि तो त्यांच्या आईबाबाला एकटाच एक गरीब कुटुंब. त्याच्या बाबाचे ॲक्सिडेंटमुळे दोन्ही पाय तुटले होते. त्यामुळे त्याच्यावर त्याच्या घराची जबाबदारी पडली. आम्ही ITI डिप्लोमा संपवून स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. त्याची परिस्थिती गरीब असल्याने तो स्वतःचा व्यवसाय टाकू शकत नव्हता आणि माझी परिस्थिती चांगली होती. त्यामुळे मी मोटार दुरुस्तीचा व्यवसाय टाकला. माझा व्यवसाय चांगला चालू झाला. मला आता चांगले पैसे मिळू लागले. माझे काम प्रामाणिक असल्याने माझ्याकडे मोठ्या प्रमाणात गाड्या येऊ लागल्या. त्यामुळे माझ्या कामाचा ताण वाढला होता. त्यामुळे एका मेकॅनिक मुलाची गरज होती. मला माहीत नव्हतं की माझ्या मित्राला याची गरज आहे. मला मेकॅनिकची गरज असल्याने मी माझ्या गॅरेजसमोर एक होल्डिंग लावलं की मला एका मेकॅनिकची गरज आहे आणि त्यावर मी माझा मोबाईल नंबरसुद्धा दिला. माझा गॅरेज एक शहरात होतं आणि मित्राचं गाव तिथून 15 किलोमीटर होतं. माझा मित्र बाजार करण्यासाठी शहरात आला आणि त्याला माझं गॅरेज दिसलं आणि मी त्याला दिसलो. मी त्याला चहा पाणी केला आणि आम्ही गप्पा छप्पा करू लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, तुझा व्यवसाय चांगला चालू झाला. माझी परिस्थिती चांगली नसल्याने मी शेतातील काम करतो. माझ्याकडे मुबलक प्रमाणात भांडवल नसल्याने मी व्यवसाय टाकू शकत नाही. तर तुझ्याकडे मला काम मिळेल तर बघ. मला कामाची सुद्धा फार गरज आहे आणि बाबाचे दोन्ही पाय ॲक्सिडेंट गेले आणि आई घरच काम करते. याची जबाबदारी माझ्यावर पडली. तर मी म्हणाले, मी असंताना तुला काही विचार करावं लागणार नाही. तू इथेच काम कर आणि मला तुझ्यासारखा मेहनती मिळालं तर चांगलंच होईल. आता तो रोज कामावर येऊ लागला. 2-3 महिने उलटून गेली. एके दिवशी तोही कामावर आला आणि मी काही कामनिमित्त बाहेर गावी गेलतो. दया दिवशी सर्व गाड्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मीही त्याला सांगून गेलो होतो की सर्व गाड्या आपल्या सर्व्हिसिंग झाल्याच्या पाहिजेत. तेव्हाच कस्टमर आपल्यावर विश्वास ठेवतात. त्या दिवशी संध्याकाळचे 6 वाजले असतील. तेवढ्यात त्याच्या आईचा फोन त्याला आला की बाबा पलंगावर वरून पडले आहे. त्याच्या डोक्याला मार लागला. तुला लवकर घरी यायलाच पाहिजे. तो हो म्हणाला आणि मला फोन केला आणि म्हणाला की मला घरी जावेच लागेल. माझे बाबा पडले आहे आणि त्यांच्या डोक्याला मार लागला तर मला जावेच लागेल. तर मी त्याला विचारलं, गाड्या किती राहिल्या आहे? तो म्हणाला 3-4 गाड्या राहिल्या आहे. तर मी त्याला म्हटलं, ह्या 3-4 गाड्या करण्यासाठी रात्रीचे 10 वाजतीलच. तू एक काम कर की तुझे आणि माझे बाबा वाटेल आहे का? मी तुझ्या गावाजलून गॅरेजकडे येतच होतो, तर मी तुझ्या घरी जातो आणि सोबत डॉक्टरना सुद्धा घेऊ जातो आणि तू तेवढ्या गाड्या संपवून ये. तो हो म्हणाला आणि मी लगेच त्याच्या घरी गेलो. मला घर माहीत नव्हतं, पण मी विचारत गेलो आणि त्याच्या घरी पोचलो आणि दरवाजा उघडाच होता. बघतो तर त्याची आई रडत होती आणि त्याचे बाबा झोपले होते. थोडंसं रक्त येत होतं. तेवढ्यात त्याची आई म्हणाली,
तुम्ही माझ्या मुलाच्या मित्र ना मी हो म्हणालो. तेव्हा त्याच्या आईने साडी घातलेली होती. त्याच्या बाबाला थोडंसं लागलं होतं. मी म्हणालो, काही काळजी करू नका, होईल बरं, थोडंसं लागलं आहे. तरी पण आपण डॉक्टरांना दाखवून देऊ. मी विचारलं, काकू गावामध्ये एखादा डॉक्टर असेल ना? ती हो आहे. मी त्यांना घेऊन येतो. त्याचे बाबा दोन्ही पाय गेल्याने येऊ शकत नव्हते म्हणून मी डॉक्टरांना घेऊन आलो आणि लगेच त्यांच्या निघून गेले. तर मी काकूला म्हटलं, काही काळजी करायची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. आता यानं आराम करू द्या. ती हो म्हणाली. तेव्हा रात्रीचे पाहता पाहता 11 वाजले. तर मी काकूला म्हणालो, तर काकू मी येतो आता. तर काकू म्हणाली, रात्रीचे 11 वाजले आहे आणि रस्ता सुद्धा सामसूम झालो आहे. तर तू आजच्या दिवस इथेच थांब आणि मीही तुझ्या मित्राला तुझ्या गॅरेजवर थांबायला सांगितलं. तर त्यानंतर मी हो म्हणालो आणि काकूने माझ्यासाठी जेवण वाढलं. त्यावेळी तिच्याविषयी माझ्या मनात काहीच नव्हते. ती जेव्हा वाढत होती तेव्हा तिच्या पदर खालीच पडायचा आणि तीच ते गोलकार दृश्य पाहून तर मी जागच्या जागी थकीत झालो. असा नजार मी पहिल्यांदाच पाहिला होता. जेव्हा मी जेवण करताना ते दृश्य पाहत होतो, तीही माझ्याकडे रोखून पाहू लागली. आता मला जाणू लागलं की काकूने मला इथे काहून थांबवलं. तिलाही एक आगला वेगळा आनंद पाहिजेत होता, हे मी तिच्या वागण्यावरून समजू शकलो. त्याच घरन लहान होतं, त्यामुळे मला आणि काकूला खाली झोपावं लागलं आणि त्याचे बाबा पलंगावर झोपले होते. काकू आणि माझं अंतर थोडंच कमी होतं. त्यावेळी रात्रीचे 1 वाजला असतील. मला झोप लागत नव्हती आणि तिलाही झोप लागत नव्हती. तिने माझ्याकडे छाती उघडी करून झोपण्याची नाटक करतन होती, कारण तिच्या श्वासाचे ठोके वाढले होते आणि माझेही. आता हे दृश्य पाहून मी आता ओलंचिंब झालो होतो. बघता बघता काकू माझ्याकडे सरकल्या आणि मला घट्ट मिठी मारली. तेव्हा आता मी घाबरलो होतो आणि काकूला म्हटलं, काकू तुम्ही हे काय करता? तर ती म्हणाली, मी कित्येक वर्षांपासून उपाशी आहे आणि तुझ्या मित्राच्या बाबाचे पाय सुद्धा गेले आहे, त्यांना काहीच करता येत नाही. मी आता समजलो होतो की ही उपाशी हिला एक आगला वेगळा आनंद द्यायला पाहिजे. मी लगेच तिची सर्व इच्छा पूर्ण केली. जवळपास अर्धा तास ती अधूनमधून आवाज सुद्धा करतम होती. मी पूर्ण अंग पसून काढलं आणि तिचं तापमान केलं आणि आम्ही शांत झालो. तेव्हापासून ती महिन्यात एकदा तरी बोलावून घ्यायची आणि सेवा करून घ्यायची. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.